आज होती मला ब्रायडल मेकअपची ऑर्डर आणि आजची ब्राईड थोडी स्पेशल होती, पण काही कारणांमुळे मी तिचे फोटोज नाही टाकू शकत. नमस्कार, मी सायली. तर इकडं मला सकाळ सकाळ पप्पांनी चहा करून दिला होता. स्वाती आलीच होती घरी. मम्मीला थोडं बरं नाही, त्यामुळे पप्पा उठले होते. पप्पांनी चहा करून दिला. त्यानंतर पिल्लू सकाळ सकाळ मी हातरून साईडला झाले ना की लगेच उठून बसते, लगेच म्हणजे लगेच उठून बसते. आणि चावी अशी लपून ठेवली होती तिने. चावी देताना पण खूप जास्त रडत होते, मागं लागले होते. तिचं असं म्हणणं असतं की मला घेऊन चल म्हणून सोबत. सो तिला कसं बस आवरलं आणि म्हटलं दवाखान्यात चालली आहे, मम्मा येणारी परत, असं करून तिला शांत केलं. त्यानंतर मग आम्ही निघालो ऑर्डरला जाण्यासाठी. जिप्सीची फुलं घ्यायची होती, ती फुलं घेतली. त्यानंतर लोकेशनला पोहोचलो आणि नेहमीप्रमाणे हॉल सगळा रिकामा आणि मीच पहिले पोहोचली होती तिथं. 8:30चा टायमिंग त्यांनी दिला होता आणि 10 वाजले तरी पण ते आले नव्हते. सेटअप वगैरे लावून ठेवलं होतं मी, कारण हळद लग्न वगैरे सगळं एकाच दिवशी होतं. सो नंतर खूप गडबड होणार होती. इकडे मी हेअर ॲक्सेसरीज तयार करत होते. ब्राईडची रिक्वायरमेंट होती, तिने फोटो पाठवला होता, तशीच ॲक्सेसरीज तिला पाहिजे होती. सो मी तीच प्रिपेअर करत होते. त्यानंतर ब्राईडचा साखरपुडा पण झाला. नंतर ती वेडिंगच्या मेकअपसाठी आली. वेडिंगचा मेकअपसुद्धा झाला आणि इथं फायनली तिचं लग्न झालेलं आहे. त्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि हे जे जेवण आहे एवढं घाण होतं ना. म्हणजे त्या हॉटेलची सिस्टीम होती 3 वाजेपर्यंत जेवण, 3 नंतर जेवण बंद होणार होतं त्यांचं, म्हणून त्यांनी लिटरली झाकून ठेवलं होतं ते जेवण. खूप म्हणजे खूप घाण. आणि हे जे 200 रुपये आहे ना, हे तिथले एका आजीने आम्हाला टिप दिली होती. मेकअप खूप छान झाला होता त्यामुळं. त्यानंतर मग घरी आले, परीला डान्स क्लासला सोडवलं. येताना त्यांच्यासाठी थोडंसं खायला घेतलं.